गेल्या महिन्याभरापासून पंचगंगा उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या यड्राव येथील शेतकऱ्यांनी पंचगंगा उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट कार्यस्थळी जाऊन घेराव घातला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतीच्या पाण्यासाठी आगाऊ पाणीपट्टी भरूनही वेळेवर पाणी मिळत नाही। गत वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी पुढील हंगामात योग्य नियोजन करून समस्या निर्माण होणार नाहीत असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं। मात्र यंदाही त्या समस्येला सामोरे जावं लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। सध्या ऊस पिकाला अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाणी पुरवठा बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस करपण्याच्या स्थितीत आला आहे। काही शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्च करून खासगी पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे। आगाऊ पैसे घेऊनही पाणी दिलं जात नाही। गेली 3 वर्ष हीच परिस्थिती आहे, तरीही पर्यायी मोटार किंवा अन्य व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। कारखाना प्रशासनाला आमची नेहमीच मदत असते, कायम अशीच परिस्थिती असते। कारखाना पाणी पुरवठा विभागाला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही। लागणीतून खोडवाचे, आगाऊ पैसे कट करायचे, पण शेतकऱ्यांना पाणी मिळेल याची वाटाघाटी करायची नाही। पाणी द्यायचेच नसेल तर पाणीपट्टी कशाला कट करता असा सवाल शेतकरी शकील सुतार यांनी व्यक्त केला। ऊस तुटून गेल्यापासून 3 ते 4 वेळाच पाणी मिळालं आहे। ऊसाला आता महत्त्वाचं वाढण्यासाठी पाण्याची गरज आहे। ऊस अक्षरशः करपून गेला असून खुरपून घालण्याची वेळ आली आहे। पाणी मिळत नसेल तर आम्हाला पाणीपट्टी परत करा असे शेतकरी पिंटू कदम म्हणाले। यावेळी उपसा सिंचन अधिकारी RB प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतला। आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो। शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ही योजना तोट्यात असतानाही पूर्ववत चालू ठेवली आहे। सध्या नदीला पाणी कमी असले तरी धरणातून पाणी सोडलं आहे। 2 दिवसात आपल्या इंटाकवेलपर्यंत पाणी पोहोचेल। शिवाय 100 HP नवीन मोटर किंवा सेकंड मोटर मिळाली तर नदीमध्ये सोडत पाणी पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी प्रशासन अधिकारी शिवाजी मस्के, माजी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, दत्ता कोळी, शकील सुतार, गोपाळ सोलगे, रमेश कांबळे, कवी कांबळे, बजरंग निर्मळ, दादा सोमाने, पिंटू कदम, पिंटू शिरदाडे, कल्लू पाटील, दत्ता वंजिरे, अण्णाप्पा पायमल्ले, पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश झुटाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।